तर अजितदादांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। राज्यातील महिलांसाठी दादांनी मोठी घोषणा केल्याचं वक्तव्य देखील सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादांनी आजच अर्थमंत्री या नात्यानं राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे। राज्यातल्या आपल्या माता भगिनी आणि तरुण मुलींसाठी या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महिला व बालविकास विभागासाठी आदरणीय दादांनी 3160 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे। मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महिला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना रिक्त पद भरण्याची कारवाई सुरू केलेली आहे। कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्रही सुरू करण्यात आलेले आहे।